आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आहेत. शिरसाट साहेब, आज अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आग्रह करणार आहेत असे माहिती आहे की 150पेक्षा जास्त जागा लढा, 160 जागा किमान लढा. कसं पाहता याच्याकडे? हे बघा, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असतो, आपल्या पक्षाला जास्त जागा मिळावा हा त्याचा आग्रह असतो आणि तो काही गैर नाही आहे. आपला नेता येतोय, आपल्या नेत्याकडे आपली आपली मागणी मांडावी, हे सगळ्याच पक्षात होतं, कसं एका पक्षात होतं म्हणून नाही. म्हणून त्यांनी मागणी करणं हे त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ती करावी. परंतु जेव्हा हे युतीला बसतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, त्या टायमाला त्याच्यावर खऱ्या अर्थाने निर्णय होईल. परंतु कार्यकर्त्याचा आग्रह कसा आपण त्याची अंमलबजावणी करता येते का, किंवा जास्त जागा घेता येतात का, याचा निर्णयसुद्धा पक्ष नेतृत्व त्यावेळेला करेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000हून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मुख्यमंत्र्यांचाही आग्रह आहे असं माहिती मिळते. 100 जागापेक्षा कमी जागा लढवायच्या नाही असं मुख्यमंत्र्यांचाही भाजपकडे आग्रह आहे. नाही नाही, ते सर्वच बघा, सर्वच पक्षाला आपला पक्ष मोठा व्हावं असं वाटतं. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला जास्त जागा पाहिजे. काय चुकीचं आहे त्याच्यात? चुकीचं काहीच नाही आहे. परंतु जेव्हा निर्णय होईल त्या टायमाला त्याच्यावरचा खरं आपल्याला कळेल की कुणाला किती जागा दिल्या आहेत, कोण किती जागा लढवतोय. म्हणून मुख्यमंत्र्यांनी करो, उपमुख्यमंत्र्यांनी करो, निर्णय अखेरला त्यांना घ्यायचा आहे. आम्ही कार्यकर्ते साहेब आपल्या पक्षाला जागा जास्त पाहिजेत हा आग्रह आता आम्ही धरणारच. परंतु निर्णय जो ते घेतील तो सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याला मान्य असेल. असं असलं तर मग अजितदादांनी काय लढायचा प्रश्न असा उपस्थित होतो. कारण मागं तुमचं एक स्टेटमेंट होतं की पुढं काही होऊ शकते, त्या दृष्टिकोनातून म्हणलं नाही तुम्ही. मात्र अजितदादांना मग महायुतीमध्ये त्यांना काय भेटेल असं वाटतं? नाही, अजितदादाला सन्मानानेच जागा मिळतील असं नाही आहे. अजितदादा ज्या विश्वासाने महायुतीमध्ये आलेत त्यांना त्या सन्मानाच्याच जागा मिळतील, त्याबद्दल कोणताही शंका घ्यायचं सुद्धा काही कारण नाही. आणि तुम्ही आमच्यामध्ये जी काही एकजूट आहे, एकमत आहे आणि चर्चा करायच्या ज्या काही संधी आहेत ते जर पाहिल्या तर त्या महाविकास आघाडीमध्ये नाहीत. इथं सर्वजण बसून एकत्रितपणे निर्णय घेतात. म्हणून महायुती ही मजबूतीने ही विधानसभा इलेक्शन लढणार आहे. अमित शहांच्या आजच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे की अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष देण्यापेक्षा मणिपूर आणि काश्मीरमध्ये लक्ष द्यावं गृहमंत्री म्हणून. कसं पाहताय त्यांच्या विधानावर? अहो, गृहमंत्री असला म्हणजे काय लक्ष देत नाही किंवा महाराष्ट्राकडे पाहतो असं नाही आहे. पूर्ण भारतभर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांचे ते कामं करत असतात. त्याच्याबद्दल त्यांनी यांचं सर्टिफिकेटची त्यांना गरज नाही आहे. कोणत्याही राज्यामध्ये हिंसा जर वाढला किंवा काही दंगल झाली तर त्याला तातडीनं त्याच्यावर लक्ष हे केंद्राचं असतं आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात. म्हणून यांनी सांगितलं म्हणून अमित शहा उद्याला की मणिपूरचा दौरा करतील अशातला काही भाग नाही. यांचं काम आहे बोलायचं, ते बोलतात. परंतु आमचं काम आहे काम करायचं, ते करतात. चित्रपटावर विषय असं म्हणतात की खोटारडेपणाला पांघरून घालण्यासाठी खरं तर हा चित्रपट आता बनवल्याची टीका त्यांनी केली मुख्यमंत्र्यांवर. बघा, आज गुरुपौर्णिमा आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाला वंदन करण्याचा दिवस. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आज शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळे घडले गेलेले आहेत. आणि जेव्हा कार्यकर्ता घडतो त्या टायमाला त्याला असलेले कष्ट किंवा त्याला दिलेली साथ हे कधी विसरता येत नाही. म्हणून आज शिवसेना प्रमुखाला आम्ही सर्वजण वंदन करतो. काही महाभागांना असं वाटतं की शिवसेना प्रमुख ही आमची मालमत्ता होती की काय. परंतु एक लक्षात घ्या, आज जर शिवसेना प्रमुख आहेत असते ना तर विचार करा. मी त्या सर्वांना विनंती करतोय, चला छातीवर हात ठेवून सांगा, शिवसेना प्रमुख असते तर काँग्रेसबरोबर युती झाली असती का? या एका प्रश्नाचं उत्तर मला द्या. म्हणून शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत असलेलं हिंदुत्व जे ह्यांनी गहाण ठेवलं आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आनंद दिघे साहेबांकडे पाहिलं जातात. एक निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर निघणार चित्रपट यामध्ये त्याची माहिती किंवा त्यांनी केलेलं योगदान या महाराष्ट्रासाठी हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याला जर कोणी भंकसपणा म्हणत असेल, बोगसपणा म्हणत असेल तर हा त्या आनंद दिघे साहेबाचा असेल की शिवसेना प्रमुखाचा अपमान आहे. म्हणून ज्यांनी शिवसेना प्रमुखाचे विचार विकलेत, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरंजली दिली, त्या लोकांवर भाष्य करणं योग्य नाही. आज आम्ही त्याच भावनेतून, त्याच एका दृष्टीने
त्या शिवसेना प्रमुखाकडे पाहतोय. जर शिवसेना प्रमुख नसते तर आम्ही कुठं असतो, हा जर विचार केला तर आजही अंगावर काटा येतो. आज खरं तर अजित पवारांच्या एक वाढदिवसाची चर्चा सध्या रंगत आहे. वाढदिवसाचा केक त्यांचा आलेला आहे आणि त्या वाढदिवसामध्ये असं लिहिलं होतं की मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की सध्या त्यांच्या केकची चर्चा रंगत आहे. कसं पाहताय? कार्यकर्ता आहे, आपला नेता मोठा झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे, साहजिक आहे. त्या भावना आहेत, त्या भावनेचा आदर अजितदादा करतायत, म्हणून त्यात काहीच गैर नाही आहे. कार्यकर्ता मलाही वाटतं शिंदेसाहेब 25 वर्ष मुख्यमंत्री राहिले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. म्हणून माझ्या आग्रहाला वरिष्ठ नेते जे असतात ना ते कधी मोडता टाकत नाहीत. ठीक आहे, माझ्या कार्यकर्ता म्हणतोय की तुम्ही मुख्यमंत्री व्हा किंवा मुख्यमंत्री होतील, तर त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आणि अजितदादासुद्धा त्याच खेळाडूतीने तो केकसुद्धा त्यांनी कापला, कार्यकर्त्यांनी खाल्ला, त्यांनीही खाल्ला, म्हणून त्याच्यामध्ये एवढं काही सिरियस होण्याचं काही कारण नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा राहतील. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा होतील मुख्यमंत्री जर अजित झाले तर त्याचा आनंद सर्वांनाच होईल, काही त्यात काही गैर नाही. जरांगे पाटलांनी असा दावा केला आहे की भाजपचे काही नेते आहेत त्यांनी खाजगीमध्ये जरांगे पाटलांना असं सांगितलं आहे की 79 आमदार भाजपचे यांचा चुपडा साफ होणार आहे. जरांगे पाटलांनी आज असं विधान केलं. बघा, एक आहे जरांगे पाटलाचं आंदोलन जे सुरू झालं आहे ते मराठा आरक्षण संदर्भात, आणि त्याला 2 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी साथ दिली ती महाराष्ट्र जाणतोय. त्यांनी स्वतः सांगतात ते की 46 लाख नोंदी शोधणं आणि कुणबीचे सर्टिफिकेट देणं हे खायचं काम नाही आहे. आणि म्हणून असं असताना जे मराठा आरक्षण संदर्भामध्ये जीव तोडूनपणे काम करतायत ते त्याचे तारीफ करण्यापेक्षा किंवा त्यांना एक त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल आदर ठेवण्यापेक्षा इतर गोष्टीवर मला वाटतं जरांगे पाटलांनी बोलत नसावेत. आणि आताही मी जे काय ऐकलं तर कालही त्यांनी त्या लाडक्या बहीण योजनेवर मी काही बोललो नाही असं विधान केलेलं. राजकारण हा जरांगे पाटलांचा विषय नाही आहे. राजकारण हे इतर लोकांचा विषय, त्यांचा समाजाचा विषय आहे. आणि समाजाच्या विषयासाठी जो लढा देत आहेत त्यांना आम्ही निश्चितच त्यांना साथही देतो आहे. त्यांच्याकडे आमचे मंत्रीसुद्धा जातात, त्यांच्याशी बोलतातही. आणि म्हणून इतर पक्षावर टीका करण्यापेक्षा आपलं आरक्षण आहे का आरक्षण हा जर विषय जर राहिला तर मला वाटतं त्यांना यशसुद्धा चांगलं मिळेल. कॅमेरामॅन अप्पासाहेब मोहरकरसह नजीर खान, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.